आयुष्यात अहंकार निर्माण होईल तेव्हा ही कथा नक्की ऐका. एका नगरचा एक राजा होता. त्याला एक मुलगी होती. त्याला मुलगा नव्हता आणि तो आता म्हातारा झाला होता. त्यामुळे राजाला खूप काळजी वाटत होती की आता माझं एवढं मोठं साम्राज्य कोण पाहणार, त्याची देखभाल कोण करणार. एके दिवशी अचानक देवाचं नाव घेऊन राजाने एक निर्णय घेतला. तर राजाने सगळ्या मंत्र्यांना राजदरबारात हजर राहण्याचे आदेश दिले. सगळे मंत्री दुसऱ्या दिवशी राजसभेत हजर झाले. तेव्हा राजा म्हणाला, उद्या सकाळी सगळ्यात पहिल्यांदा जी व्यक्ती आमच्या राजदरबारात येईल त्या व्यक्तीबरोबर माझ्या मुलीचा विवाह होईल आणि ती व्यक्ती माझा उत्तराधिकारीही असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक जुना फाटलेला शर्ट घातलेला मुलगा राजाच्या राजदरबारात दस्तक देतो. राजाने देवाची इच्छा समजून आपल्या निर्णयानुसार आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर केला आणि आपला सगळा राजपाट त्याला देऊन संन्यास घेऊन जंगलात निघून गेला. आता नवीन राजा राजपाटबद्दल माहिती गोळा करू लागला. राज्य कसं सांभाळायचं, युद्धावर कसं जायचं असतं, त्यासाठी काय काय तयारी आवश्यक आहे, त्याला एक चांगला राजा व्हायचं होतं. त्याने वेगवेगळी कामे वेगवेगळ्या मंत्र्यांवर सोपवली होती. जसं की राजकोषासाठी वित्तमंत्रीची निवड केली होती, सेनासाठी सेनापतीची निवड केली होती. अशा कितीतरी अन्य गोष्टींसाठी नवीन मंत्र्यांची निवड करून आपलं मंत्रिमंडळ स्थापित केलं होतं. नवीन राजाची देखरेखीखाली राज्य खूप चांगल्या प्रकारे चाललं होतं. सगळी प्रजा जुन्या राजाची खूप प्रशंसा करत होती की महाराजांनी आपल्या राज्यासाठी चांगल्या राजाची निवड केली आहे. सगळ्या प्रजेच्या सुखदुःखात राजा सदैव त्यांच्याबरोबर उभा राहत असे. राजसभेतल्या सगळ्या कक्षांमध्ये आपली मंत्री केव्हाही येऊ जाऊ शकत होते, पण फक्त एका कक्षेमध्ये राजा जात होता. राजा या कक्षेमध्ये महिन्यातून 10 ते 12 वेळा जात असे आणि कोणालाही त्या कक्षेमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. राजाने राणीलाही परवानगी दिली नव्हती. आता सगळ्या दरबाऱ्यांची जिज्ञासा वाढू लागली की असं काय आहे त्या कक्षेमध्ये की राजा कोणालाही त्या कक्षेमध्ये पाऊलही ठेवू देत नाही. सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा होती, पण कोणी विचारू शकत नव्हतं. मग खूपच हिंमत करून वित्तमंत्री म्हणाला, माफ करा महाराज, पण या कक्षेमध्ये असं काय आहे की तुम्ही तिथे प्रवेश वर्जित केला आहे? असं काय आहे या कक्षेमध्ये? राजा वित्तमंत्र्याला काहीही न सांगता ओरडला. काही दिवसांनंतर सगळे दरबारी म्हणाले, आता सेनापतीच विचारू शकतात. सेनापतीचा राजाला ऐकावंच लागेल. सेनापतीने राजाबरोबर त्या कक्षेबद्दल चर्चा केली. तेव्हा राजा त्यांना पण काहीही न सांगता ओरडला. सगळ्यांच्या मनात एकच विचार येत होता की आता राणीच आहे जी राजाला या कक्षेबद्दल विचारू शकेल. सगळ्यांची जिज्ञासा समाप्त होऊ शकते. सगळे मंत्री राणीला म्हणाले, या कक्षेमध्ये असं काय आहे की महाराज तुम्हालाही जाण्याची परवानगी देत नाही? मग राणी हट्टच करू लागली. राजाने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण राणी ऐकायला तयार नव्हती. मग राजा राणीला त्या कक्षेच्या दिशेने घेऊन निघाला आणि दरवाजा उघडला. पाहिलं तर आतमध्ये काहीच नव्हतं, फक्त एक जुना फाटलेला शर्ट आणि काही कपडे टाकलेले होते. सगळेजण पाहून हैराण झाले. तेव्हा राजा म्हणाला, मी माझे अगोदरचे दिवस आठवण्यासाठी इथे येतो. मला जेव्हा पण हा अहंकार होतो की मी राजा आहे, मी या राज्याचा सम्राट आहे, सर्वात महान मीच आहे, तेव्हा मी इथे येतो. अर्धा तास बसून राहतो, माझी झालेली सुरुवात आठवतो आणि स्वतःला सांगतो, मी हा होतो आणि हीच माझी सुरुवात आहे. त्या जुन्या महाराजांचे आभार मानतो की त्यांनी मला राजा बनवलं. थोड्या वेळानंतर अहंकार तुटतो. मग मी स्वच्छ आणि पवित्र मनाने बाहेर येतो आणि माझ्या प्रजेची सेवा करू लागतो. या कथेचं तात्पर्य आहे की आयुष्यात कधी आपल्याला अहंकार वाटू लागला, स्वतःला श्रेष्ठ मानू लागला, स्वतःला वाटू लागलं की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, तेव्हा आपल्या सुरुवातीचे दिवस आठवा.
कष्ट केल्याने आयुष्यात यश नक्कीच मिळतं. पूर्वीचे दिवस आठवले की तुमच्या स्वभावात नक्कीच फरक पडेल. तुमच्यामध्ये विनम्रता येईल. तुम्ही जमिनीवर आहात हे जाणू लागेल. म्हणून म्हणतात, ना पैसा माणसाला वर घेऊन जातो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.